फक्त स्वराज्याची सत्ता, कारण माझ्या गाजर फक्त स्वराज्याची सत्ता आहे. होय मी जिजाऊ बोलते. आज कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा या मातीत आले. कपाळावर हा भगवा टिळा आणि मनात शुभाची आठवणी घे. लोक विचारतात जिजाऊ तुम्ही शुभांना कसं घडवलं? अरे शुभांना घडवणं म्हणजे केवळ तलवार चालवणं शिकवणं नव्हतं, तर रयतेच्या काळजातील दुःख ओळखून त्याला न्यायाची धार देणं. हातातील तलवार आणि काळजातील स्वातंत्र्य, हातातील तलवार आणि काळजातील शुभाच्या रक्तात मीच विनवले गणिमी काव्याचे तंत्र. शुभाच्या रक्तात मीच विनवले गणिमी काव्याचे तंत्र. रामायण महाभारताच्या कथेने मीच त्याचे मन घडवले. रामायण महाभारताच्या कथेने मीच त्याचे मन घडवले. म्हणूनच तर मुघलांच्या सिंहासन माझ्या लेखाने हलवले. म्हणूनच तर मुघलांच्या सिंहासन माझ्या लेखाने हलवले. होय मी सिंदखेड राजाची, लखोजीराव जाधवांची लेक आणि शहाजी राजांची अर्धगिरी. पण माझी खरी ओळख काय तर स्वराज्याचे स्वप्न पाहणारी एक वेडी आई होते. ते ज्या काळात स्त्रियांवर अन्याय होत होता, शेतकरी हवालदिल होता आणि मंदिराच्या घंटा शांत झाल्या होत्या. मंदिराच्या घंटा शांत झाल्या होत्या. मी माझ्या शुभाला गोष्टी सांगायचे. केवळ त्या झोपण्यासाठी नव्हत्या, तर त्याला जागा ठेवण्यासाठी होत्या. राम, कृष्ण, भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून त्यांच्या तन्याविरुद्ध लढण्याची आग पेटवली. पुण्याच्या ओसाड भूमीवर शत्रूने गावाचा नांगर फिरवला आणि तेव्हा मी सोन्याचा नांगर पाया धरून रोवला. 350 वर्षांपूर्वी अंधार होता दाट, 350 वर्षांपूर्वी अंधार होता दाट. तेव्हा मी दाखवली शुभाला पराक्रमाची वाट. तेव्हा मी दाखवली शुभाला पराक्रमाची वाट. मी सिंदखेडची कन्या, लखुजींची लेक. मी सिंदखेडची कन्या, लखुजींची लेक. होय मीच आहे ती जिजाऊ जिने घडवला राज एक. होय मीच आहे ती जिजाऊ जिने घडवला राज एक. मी केवळ इतिहासातील पान नाही, मी प्रत्येकाच्या रक्तातील स्वाभिमान आहे. मी केवळ इतिहासातील पान नाही, मी प्रत्येकाच्या रक्तातील स्वाभिमान आहे. अन्याविरुद्ध जो पेटून उठतो तोच माझा खरा सन्मान आहे. अन्याविरुद्ध जो पेटून उठतो तोच माझा खरा सन्मान आहे. शौर्याचा वारसा उठा जिजाऊच्या लेकींनो, आता आपला होऊन जगू नका. शौर्याचा वारसा आपल्या मागे वळू नका. जाता जाता एवढेच सांगते, माझा शुभा गेला नाही तो तुमच्यातच आहे. माझा शुभा गेला नाही तो तुमच्यातच आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या स्वाभिमान जाणण्याची आणि अन्याविरुद्ध लढण्याची जिद्द ठेवा. आई वडिलांचा मान राखा. महाराष्ट्राच्या मातीशी निष्ठ ठेवा. जिथे जिजाऊचे संस्कार आहेत तिथे शुभांचा जन्म होतो. जय भवानी, जय श्री.